नागपुरातील पाणी प्रश्न आणि इतर समस्या घेऊन काँग्रेसचं हे आंदोलन आपण या ठिकाणी बघू शकतो। नागपूर महानगरपालिका मुख्यालयावर काँग्रेसच्या महिला असेल असो, नागपूर शहर काँग्रेस असो किंवा इतर काँग्रेसच्या ज्या आघाड्या आहेत त्यांच्याकडनं हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी जे आहे ते काँग्रेसच्या नेत्यांकडनं सुरू आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपूर महानगरपालिका मुख्यालय परिसरात हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे आणि आपण जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सरकारकडनं या सगळ्या नेत्यांकडनं सुरू आहे। बघा, काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, अतुल कोटेचा या सगळ्या यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे। आपल्यासोबत विकास भाऊ असं आहे की नागपूर शहरातील सगळं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि आपण पाहता की महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या जनतेला मूलभूत सोयी द्यायच्या आहे, आज सर्व रस्त्यांवर गड्ड्यांचं साम्राज्य आहे, जागोजागी कचरा पडलेला आहे, चिकनगुनिया आणि डेंगू सारखा प्रभाव रोगांचा या शहरामध्ये आहे आणि मला वाटतं की महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याच्याकडे लक्ष द्यावं। महानगरपालिकेचे कर्मचारी निकामी ठरत आहे आणि शहरातले लोक हे चिकनगुनिया डेंगू या बिमारीपासून त्रस्त आहे। कचरा उचलल्या जात नाही, साफसफाई होत नाही, नाले साफ नाही झालेले आहे, शहरातले रस्ते खोदून पडलेले आहे, पिण्याच्या पाण्याची समस्या आहे। महानगरपालिकेला ज्या मूलभूत सोयी पुरवायच्या आहे त्यापासून शहरातील जनतेला ही महानगरपालिका वंचित ठेवत आहे आणि म्हणून आज हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत। तुम्ही सुद्धा या आंदोलनात आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस ऍक्टिव्ह झाली नाही। विकास भाऊंच्या नेतृत्वामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या शहरामध्ये महानगरपालिकेचे प्रश्न, जनतेचे प्रश्न आम्ही नेहमीच उचलले आहेत, त्याच्यामुळे आंदोलन आमच्यासाठी नवीन नाही। ज्या पद्धतीचं प्रशासन अपयश आहे या नागपूर शहरामध्ये, गड्ड्याचं त्या ठिकाणी साम्राज्य झालेलं आहे, चिखलाचं साम्राज्य झालेलं आहे आणि म्हणून हे विकास भाऊंच्या नेतृत्वामध्ये आंदोलन आहे। पुढे सगळे इच्छुक उमेदवार या ठिकाणी आहे विधानसभेचे, निवडणुकीसाठी लॉबिंग सुरू आहे की खरंच आंदोलन करताय तुम्ही? सभी लोग यहाँ उपस्थित है, कांग्रेस कमेटी का हर कार्यकर्ता यहाँ उपस्थित है। पिछले 5 सालों से भारतीय जनता पार्टी की जब से सरकार 15 साल यहाँ पर थी, इन्होंने लोगों के स्वास्थ्य के साथ खिलवाड़ किया। जैसा कि विकास ठाकरे जी ने, अभिजीत वंजारी जी ने बताया, जो लोगों को तकलीफ हो रही है उसके लिए हम यहाँ आए और हम पिछले 5 सालों से लोगों की तकलीफों का सामना करने के लिए महानगरपालिका में आते रहे। महिनाभरातलं 5वां आंदोलन आहे, अचानक निवडणुकीच्या निवडणूक से ये आंदोलन का कोई लेना देना नहीं। लोगों की तकलीफ के लिए कांग्रेस का कार्यकर्ता हर वक्त महानगरपालिका की ओछी नीति के कारण हम उनका विरोध करने ही आए। भाऊ, तुम्ही सगळे इच्छुक उमेदवार आहेत, सगळे निवडणुकीचा आणि या आंदोलनाचा कुठलाही प्रकारचा संबंध नाही आहे। हे सर्वसामान्य जनतेकरता आम्ही आंदोलन करून राहिलेलो आहे। नक्कीच एकूणच काँग्रेस या ठिकाणी आक्रमक आहे आणि थेट नागपूर महानगरपालिका मुख्यालय परिसरामध्ये हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी होत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।